ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा विचार आहे थांबू नका, पुढे चला। थांबू नका, पुढे चला। स्वामीजी काय म्हणतात बघा, मानवाने ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, ईश्वर होऊन गेले पाहिजे। मूर्ती म्हणा, मंदिर म्हणा की शास्त्रग्रंथ म्हणा, सर्व धर्मजीवनाच्या बाल्यावस्थेतील केवळ सहाय्यक साधने आहेत। ही धर्मजीवनाचे अंतिम उद्देश व लक्ष्य असू शकत नाहीत। म्हणजे इथे स्वामीजींनी आपल्याला धर्म आणि अध्यात्म यामधला फरक सांगितलेला आहे। धर्म आवश्यक आहे, पण धर्म दुय्यम स्वरूपाचा आहे। आपल्याला व्हायचं आहे आध्यात्मिक, आणि आध्यात्मिक होण्यासाठी कधीकधी आपल्याला धर्माची मदत घ्यावी लागते। जे धर्माची मदत नाही घेता सुद्धा आपण आध्यात्मिक होऊ शकतो। पण इथे धर्म म्हणजे बाह्य प्रतीक। जसं आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे की पहिले तुम्ही कर्मकांड करा, मग उपासनाकांड करा, मग ज्ञानकांड आहे। म्हणजे हे सगळे धर्माचेच पैलू आहेत। पण शेवटला आणि अतिशय महत्त्वाचा पैलू कोणता आहे? वेदांत, ज्ञान। म्हणून स्वामीजी इथे आपल्याला म्हणतात, मानवाने ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, ईश्वर होऊन गेले पाहिजे। म्हणजे हे आहे आपल्या जीवनाचं ध्येय, हा आहे जीवनाचा उद्देश। आपल्याला मनुष्यदेह लाभलेला आहे, दुर्मिळ देह लाभलेला आहे। एवढ्या सगळ्या पेशी आहेत, 84 लाख योनी आहेत, त्यामध्ये मनुष्य योनी आहे। म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ करून घेणं हाच आहे, ईश्वराशी एक होऊन जाणं। म्हणजे हे जे ध्येय आहे हे फक्त मानवासाठीच आहे। हे जे वेद आहे, शास्त्र आहे, ग्रंथ आहे, पुराण आहे, मंदिर आहे, कुणासाठी आहे? ही सगळी मानवांसाठी आहे। म्हणजे धर्माचं आचरण मनुष्यच करू शकतो। पण आता कधीकधी काय होतं, धर्माच्या नावावरती आपण इतर गोष्टी खूप करत बसतो, त्यामुळे आपली प्रगती होत नाही। म्हणजे आपली प्रगती खुंटते। आपण त्यालाच अध्यात्म म्हणतो। तर एखादी व्यक्ती धार्मिक असू शकते, कारण धार्मिक होणं अतिशय सोपं आहे। त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही। जर एखादा मनुष्य दररोज मंदिरात जात असेल, तो जर टिळा लावत असेल, तो जर कमी बोलत असेल, तर आपण म्हणू की ही व्यक्ती धार्मिक आहे, दररोज मंदिरामध्ये जाते, तीर्थयात्रा करते, प्रवचनं देते, प्रवचनं ऐकते, त्यामुळे ही व्यक्ती धार्मिक आहे असं आपण बाह्य लक्षणावरून म्हणू शकतो। पण ती व्यक्ती जरी धार्मिक असेल, पण ती आध्यात्मिक असेलच असं आपण म्हणू शकत नाही। कारण बरेच लोक धार्मिक असतात म्हणजे धर्माचा देखावा करतात, खऱ्या अर्थाने ते धार्मिक नसतात। पण ते लोकांना दाखवतात की आम्ही किती धार्मिक आहोत, आणि लोकांना दाखवून लोक साधे भोळे आहेत, ते बाहेरच्या गोष्टीवरच जातात। आणि मंदिरात गेला मनुष्य, सगळं आचरण केलं, खाण्यापिण्यामध्ये सगळं पाळलं, तर आपण म्हणतो की अरे हा मांस मटण खात नाही, हा दररोज मंदिरात जातो, हा दररोज पूजा करतो। म्हणजे आपण ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी बघत असतो, पण ती व्यक्ती खरोखरच आध्यात्मिक आहे का? एखादा वाईट मनुष्य पण मंदिरात जाऊ शकतो। तो मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना करू शकतो की देवा, मी आज चोरी करणार आहे, मला चोरीमध्ये यश मिळवून दे। आता तो मंदिरात गेला, त्यानं प्रार्थना केली, पण कशासाठी प्रार्थना केली? वाईट कर्म करण्यासाठी।
किंवा भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी. आता ह्या जर उद्देश असेल तर त्या व्यक्तीला आपण आध्यात्मिक व्यक्ती म्हणू शकत नाही, तिला धार्मिक पण म्हणू शकत नाही. कारण धर्म आपल्याला अशा गोष्टी शिकवत नाही. म्हणून जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनाला सुरुवात करतो तेव्हा काही गोष्टींची आपल्याला मदत घ्यावी लागते. कारण आध्यात्मिक गोष्टी अतिशय सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म गोष्टी धारण करण्याची आपल्यामध्ये क्षमता नाही. म्हणून आपल्याला स्थूल गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही जर एखादं छोटंसं रोपटं लावलं तर त्याला कुंपण घालावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं. ह्या गोष्टी का द्याव्या लागतात? कारण त्या रोपट्याचं रक्षण व्हावं म्हणून, त्या रोपट्याला बाजूच्या जनावरांनी खाऊ नये, त्या झाडाची वाढ व्हावी म्हणून त्याला आपण पाणी देतो, कुंपण घालतो. पण त्याचा उद्देश काय आहे की त्या झाडाला फळं आली पाहिजे, ते फळं येणं हा उद्देश आहे. आपण एवढी सगळी मेहनत करतो पण आपला उद्देश असतो की झाडाला चांगली फळं यावी, झाडाचं रक्षण व्हावं. तशाप्रमाणे धर्म काय आहे? आपल्याला आध्यात्मिक दृष्टीनं मदत करण्याचा प्रयत्न करते. आता बघा, हा रामकृष्ण मठ आहे, हा काय आहे? एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे. म्हणजे काय? तुमचं रक्षण करण्यासाठी, तुम्हाला जेवणाची राहण्याची गैरसोय होऊ नये ह्यासाठी हा मठ आहे. पण ह्या मठात राहिल्यामुळेच काही मनुष्य आध्यात्मिक होतो असं नाही. त्याच्या मिनिमम गरजा पूर्ण केल्या जातात, पण तिथे त्याला प्रयत्न करावा लागतो, त्याला इंद्रिय निग्रह करावा लागतो, त्याला खरं बोलावं लागतं, त्याला ध्यान करावं लागतं, वासना कामना सोडून द्याव्या लागतात. आता हे सगळं काहीही न करता जर एखादा मनुष्य भगवे कपडे घालून नुसतं मठामध्ये राहत असेल, त्यामुळे ती व्यक्ती खूप आध्यात्मिक आहे असं आपण कधीही म्हणू शकत नाही. कारण अध्यात्म काय करतो? आपला आंतरिक विकास करतो आणि धर्म आपलं रक्षण करतो. जे धर्मामुळे आपल्याला मदत मिळते. जसा कुत्र्याला पट्टा बांधलेला असतो, त्या कुत्र्याच्या गळ्याला पट्टा असला म्हणजे लोकांना वाटते की याचा कोणीतरी मालक आहे, हा काही रस्त्यावरचा कुत्रा नाही आहे. तशा प्रकारे धर्म आपल्या गळ्याला एक पट्टा बांधतो की हा मनुष्य धार्मिक आहे, याच्याशी आपण चांगला व्यवहार केला पाहिजे, याला आपण फसवू नये. म्हणजे आपल्याला समाजसुद्धा मदत करतो, कारण त्यांना माहिती आहे की ही मनुष्य ईश्वर लाभासाठी प्रयत्न करत आहे. पण जर आपण ईश्वर लाभासाठी प्रयत्न करत नसू आणि नुसतं धर्माचा देखाव करून लोकांना फसवत असू तर मात्र त्या धार्मिकतेला काहीच अर्थ नाही. म्हणून धर्माचा उद्देश काय आहे? स्वामीजी म्हणतात, आपल्यामधलं दिव्यत्व प्रगट करणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं, ईश्वर लाभ करून घेणं आणि ईश्वराशी एक होणं, हा आहे आपल्या जीवनाचा उद्देश. कारण आपण खऱ्या अर्थानं ते ब्रह्मच आहोत. जीवो ब्रह्मैव नापरः. आपल्यामधलं जे जीव चैतन्य आहे ते विराट ब्रह्मच आहे, आनंद स्वरूप आहे, तो आत्माच आहे. पण तो कसा आहे? आज तो सुप्त अवस्थेमध्ये आहे. कारण त्याला जाणून घेण्यासाठी आपलं मन अजूनही पवित्र नाही. त्या मनाला पवित्र केल्याशिवाय ते आपल्यामधलं आत्मचैतन्य जागृत होत नाही. मग त्यासाठी आपल्याला मन पवित्र करावं लागेल. मनामध्ये खूप विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे विकार मनामध्ये आहे. हे विकार काढून टाकावे लागतील. आता एखादी व्यक्ती धार्मिक आहे पण ती एवढी संसाराला आसक्त आहे, एवढी लोभी आहे, एवढ्या पैशाचा लोभ करते, त्याच्या मनामध्ये क्रोध आहे, मत्सर आहे आणि दररोज मंदिरामध्ये जात आहे, पूजा करत आहे, ह्या सगळ्यांचा काहीच उपयोग नाही. कारण जर तुम्हाला ह्या गोष्टी मन शुद्ध करण्यासाठी मदत करत नसेल तर त्या गोष्टींचा उपयोग काय? शेवटी त्या गोष्टीचं तुमचं अधःपतन करत आहे. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे
ते धर्म वेगळा आहे. धर्माच्या नावावरती लोक अंधविश्वास करतात, धर्माच्या नावावरती कर्मकांड करतात, आयुष्यभर पूजा 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 करत राहतात. हे सगळं करतात, पण त्यांच्यामध्ये मात्र बदल होत नाही. त्यांच्या मनामधले विकार कमी होत नाही. त्यांचं भगवंतावरती प्रेम वाढत नाही. त्या भगवान श्री रामकृष्णांनीसुद्धा कालीची पूजा केली, पण बघा आता जगामध्ये किती पुजारी आहे, ते पण पूजा करतात, पगार घेऊन पूजा करतात, पण ते त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पूजा करून त्यांना ईश्वर लाभ करून घ्यायचा नाही, पोट भरायचं आहे. आता अशा प्रकारे पोट भरण्यासाठी जर धर्माचा आश्रय घेत असेल, त्या व्यक्तीला आपण आध्यात्मिक कसं म्हणू? भगवान श्री रामकृष्णाने पूजा केली आणि शेवटी आईला प्रसन्न करून घेतलं, सगळं मन प्राण आईला अर्पण केलं, ह्या जगातल्या सगळ्या गोष्टींची आसक्ती सोडून दिली, तेव्हा कुठे त्यांना भवतारणीचं दर्शन झालं? ते जर आयुष्यभर पुजारी म्हणून पूजाच करत राहिले असते तर त्यांना आईचं दर्शन कधीच होऊ शकलं नसतं. जे पूजा करण्याचा उद्देश आहे की भगवंताप्रती आपली भक्ती वाढावी, आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम वाढावं, ह्या जगावरची आसक्ती कमी व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. पण आपण तेच जर करत राहिलो तर उपयोग काय? स्वामी विवेकानंद म्हणायचे की चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये जन्म घेणं चांगलं आहे, पण तिथेच मरणं मात्र वाईट आहे. इट इज बेटर टू बी बॉर्न इन द चर्च बट नॉट टू डाय देअर. म्हणजे धर्मजीवनाच्या सुरुवातीला ह्या गोष्टी चांगल्या आहे, तुम्हाला सहाय्य करतात, पण आयुष्यभर तुम्हाला तिथेच अडकून पडायचं नाही. पण बरेचदा काय होतं, आपण पहिल्याच पायरीवर अडकून पडतो. आपण आयुष्यभर मंदिरात जातच राहतो, आपण शास्त्र वाचन करतच राहतो, कारण ती पहिली पायरी आहे. तो ईश्वर काही फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही, तो सर्वव्यापी आहे आणि आपल्याला त्याचं दर्शन करायचं आहे, आपल्याला त्या भगवंताशी एक होऊन जायचं आहे. आणि तो आपल्या हृदयामध्ये पण आहे आणि सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या विश्वामध्ये व्यापलेला आहे. त्याची पूजा फक्त काही मंदिरामध्येच होऊ शकत नाही, तो सर्वत्र आहे. पण आपली दृष्टी बदलली पाहिजे. त्याला केवळ मंदिरात न बघता सगळीकडे बघितलं पाहिजे, त्याचं विराट रूप बघितलं पाहिजे. पण आपली दृष्टी कधीच बदलत नाही. आपली दृष्टी अगदी संकुचित असते. फक्त आपण स्वार्थी असतो, आपण आपला स्वार्थाचा विचार करतो. तर इथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या दुय्यम स्वरूपाच्या आहे. आता आपल्याला मन पवित्र करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आहेत, त्यांचा दुसरा काहीही प्रयोजन नाही. पण आपण ह्याच गोष्टीचा आधार घेतो आणि तो आधार कधी सोडूनच देत नाही, त्याच्या पुढे कधी जातच नाही. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच राहतो. आयुष्यभर आपण धार्मिक राहू शकतो, पण मात्र आपली आध्यात्मिक प्रगती मुळीच झालेली नसते. एखादा मनुष्य मंदिरात जात नसेल, पूजा करत नसेल, पण जर त्याचं चरित्र चांगलं असेल तर ती खऱ्या अर्थानं आध्यात्मिक व्यक्ती आहे. कारण ती कधीही कुणाचंही वाईट करत नाही. त्या मंदिरात जाऊन जर आपण एखाद्याचं वाईट करत असू तर आपण कसले धार्मिक? आपल्यापेक्षा तर जो व्यक्ती मंदिरात जात नाही पण लोकांना मदत करतो, ती व्यक्ती 100 पटीनं चांगली आहे, हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण धर्म आणि अध्यात्म यांची मिसळ करतो, आपल्याला ते वेगळं करता येत नाही. म्हणून स्वामीजी काय म्हणतात, मानवाने ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, ईश्वर होऊन गेले पाहिजे. म्हणजे साक्षात्कार करून घेणं म्हणजे ईश्वरच होणं. कारण आपण स्वरूपतः ईश्वरच आहोत, आपण तो आत्माच आहोत. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो तो विठ्ठलची झाला. जे तुकाराम महाराज म्हणतात की मी आता विठ्ठलच झालो, म्हणजे मी आता भगवंताशी एक झालो, आता माझं अस्तित्व वेगळं राहिलेलं नाही. म्हणजे बघा, भगवंताशी एक होणं, त्या ब्रह्मामध्ये विलीन होणं, ते एकत्व सगळीकडे स्वतःला बघणं, सगळ्यामध्ये मीच आहे आत्मरूपानं हे बघणं, तर हा आहे जीवनाचा उद्देश.
आणि हा उद्देश प्राप्त करून घेतल्याशिवाय आपलं हे संसाराचं बंधन कधीही जाणार नाही. कारण आपले सगळे शास्त्र सांगतात, तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्य पंथा विद्यते अयनाय. स्वतःला जाणून घेतल्यामुळे, आत्म्याला जाणून घेतल्यामुळेच तुम्ही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकता. त्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणजे तमेव विदित, त्याला आत्म्याला जाणून घेणं हाच एकमेव मार्ग आहे. नान्य पंथा, दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणजे आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्या संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर मी कोण आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. मी तो आत्माच आहे. मी नेहमी आनंद स्वरूपच आहे. मी नेहमी अमरच आहे. मला जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही. हे सगळं शरीराचं आहे. म्हणजे मी शरीरापासून वेगळा आहे. हा विवेक जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत आपण त्या आत्म्याला शरीरापासून वेगळं करत नाही आणि जोपर्यंत आपण ते जाणून घेत नाही, साक्षात्कार करत नाही की मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि हे सगळे जीवसुद्धा आत्मेच आहेत, सगळ्यामध्ये ईश्वराला बघणं, विश्वरूप दर्शन, ही अनुभूती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं हे संसाराचं बंधन कधीही तुटणार नाही. स्वामीजी म्हणायचे की जसा सिंह पिंजरा तोडून बाहेर येतो त्याप्रकारे ह्या जगरूपी पिंजरा तोडून तुम्हाला सिंहासारखं बाहेर पडावं लागेल. ह्या जगाचा पिंजरा तुम्हाला बांधू शकत नाही, कारण तुम्ही तर सिंह आहात. तुम्हाला कोण बांधू शकतं? मनुष्याला हे माहिती नाही. तो स्वतःला क्षुद्र जीव समजतो आणि तो ह्या प्रकृतीच्या अधीन राहतो आणि शेवटी प्रकृतीचा गुलाम होतो आणि प्रकृती त्याला जशी नाचवते तसा नाचतो. पण जर आपला स्वातंत्र्य, खरं आध्यात्मिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, स्पिरिच्युअल फ्रीडम पाहिजे असेल, तर ही सगळी बंधनं तोडावी लागेल. आणि ही बंधनं तोडण्यासाठीच आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे. ह्या मनुष्यजन्माचा उद्देश नुसते भोग करणं हा काही नाही. भोग तर पशुपक्षीही करतात, भोग सगळेच करतात. पण आपल्यामध्ये एक विशेषत्व आहे की आपण विचार करू शकतो, चांगला आणि वाईट निवडू शकतो, आपण गुरु करू शकतो, आपण इतरांचं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. आपण आपली आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो. आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो. हे सगळं फक्त मनुष्यच करू शकतो. म्हणून स्वामीजीने म्हटलं आहे की मनुष्याच्या जीवनाचा उद्देशच हा आहे. बाकी सगळे उद्देश दुय्यम स्वरूपाचे आहे. जगात राहायचं आहे, पोट भरण्यासाठी पैसे कमवावे लागते, पण नुसतं जगणं काही जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही. सगळेच जगत असतात, पण जीवनाला काहीतरी उच्च आदर्श पाहिजे आणि तो आदर्श म्हणजे मी आत्मस्वरूप आहे आणि मला ते माझं दिव्य स्वरूप जाणून घ्यायचं आहे. आज ते सुप्त आहे, पण मी ते जागृत करून घेणार आणि ते जागृत करून घेणं हाच खरा धर्म आहे. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन, स्वामीजी म्हणतात. धर्माची अतिशय सुंदर व्याख्या केली आहे की धर्म म्हणजे स्वतःमध्ये सुप्त असलेलं चैतन्य जागृत करणं, हाच खरा धर्म आहे. मग तुम्ही कोणत्या मार्गाने करता ती गोष्ट वेगळी आहे. तुमचा स्वभाव कसा आहे ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही कर्माद्वारे, ज्ञानाद्वारे, भक्तीद्वारे, कशाहीद्वारे तुम्ही तो प्रगट करू शकता, पण तो आत्मा प्रगट करणं हा उद्देश आहे. हे बाकी सगळे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणून स्वामीजी म्हणतात की जीवनाचं उद्देश कधी विसरू नका की आपण कोण आहोत, आपण कशासाठी आलेलो आहोत, आपण कुठून आलेलो आहोत, आपण जाणार कुठे आहोत, आपलं खरं स्वरूप काय आहे, मेल्यानंतर काय होतं, हे असे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. तेव्हा कुठे आपण त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणून ईश्वर होऊन गेले पाहिजे. मूर्ती म्हणा, मंदिर म्हणा की शास्त्रग्रंथ म्हणा, सर्व धर्मजीवनाच्या बाल्यावस्थेतील केवळ सहाय्यक साधने आहेत. आता इथे स्वामी म्हटलं की मूर्ती, आता मूर्ती म्हणा की मंदिर म्हणा की शास्त्रग्रंथ म्हणा,
स्वामीजींनी आपल्या इथे 3 गोष्टी सांगितलेल्या आहे की ज्यामध्ये मनुष्य अडकून पडतो. आता मंदिरामध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती काय आहे? ती मूर्ती साक्षात जिवंत भगवंत आहे. असा जर आपला भाव असेल तर आपण ती दगडाची मूर्ती कधी समजणार नाही. आपण साक्षात भगवंताला तिथे बसलेलं बघू आणि जे काही करू ते भगवंत जिवंत आहेत, आपली पूजा स्वीकारत आहे, आपली प्रार्थना ऐकत आहे. अशा भावानं जर आपण पूजा केली तर त्या मूर्तीमध्ये सुद्धा भगवंत प्रगट होऊ शकतो. भगवान श्रीरामकृष्णांना भवतारांच्या मूर्तीमध्ये आईचे दर्शन झालं, संतांना विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये भगवंताचं दर्शन झालं. पण त्यांचा भाव कसा होता की भगवंत जिवंत आहे, ती काही नुसती मूर्ती नाही, तर ते साक्षात तिथे जिवंत आहे, हा भाव पाहिजे. आणि शेवटी काय होतं, मूर्तीवर मन एकाग्र करणं सोपं जातं. जर आपण डोळे बंद करून ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर आपलं मन भरकटत असतं, काही केलं शांत होत नाही. पण मूर्तीसमोर बसलो, मूर्तीला हात जोडून प्रार्थना केली, भगवंताच्या नावाचा जप केला तर आपलं मन तिथे राहतं, ते जास्त भरकटत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये मन एकाग्र करण्यासाठी मूर्तीची फार आवश्यकता आहे. मग तुम्ही त्या मूर्तीला हृदयात बघू शकतात, ती मूर्ती हृदयामध्येच आहे, ती ज्योती स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. पण सुरुवातीला आपल्याला मूर्तीची मदत घ्यावी लागते, कारण भगवंत जर निर्गुण निराकार असला तरी आपण धारणा करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला देहबोध आहे तोपर्यंत भगवंतालासुद्धा देह आहे, त्याचं नामरूप घेऊनच आपल्याला साधना करावी लागते. याला सगुण साकार उपासना म्हटलं आहे. म्हणून मूर्तीमध्ये भगवंत आहे, मदत घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. नेहमीच काही मूर्ती तुमच्यासोबत राहणार नाही, तुम्हाला शेवटी स्वतःच्या हृदयामध्ये त्या भगवंताला बघायचं आहे आणि तो तुमच्या आतमध्येच आहे. पण बाहेरची मूर्ती आपल्याला मन एकाग्र करायला, ध्यान करायला, प्रार्थना करायला मदत करते, म्हणून ती मदत आपण घेतली पाहिजे. नंतर मंदिर म्हणा. मंदिर एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आपण साधन भजन करू शकतो. कारण आपला साधना करायची आहे, पण योग्य जागा कुठे आहे? योग्य जागा मिळत नाही. हे देवालय आहे, देवाचं घर आहे. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा ह्या जगाला आपण विसरून जातो. म्हणजे हा गोंगाट, घरचा टेलिव्हिजन, आवाज, नातेवाईक, मुलं, बायको, पोरं, हे सगळे जे आहे, हे या सगळ्या गोष्टी आपण घरीच ठेवतो आणि त्या पवित्र वातावरणात जातो. त्या पवित्र वातावरणात गेल्यामुळे आपोआपच आपलं मन शांत होतं. कारण मंदिरामध्ये शांतता पाळली जाते. मंदिरामध्ये अनेक साधक साधना करत असतात, त्यामुळे तिथे आध्यात्मिक स्पंदनं असतात, स्पिरिच्युअल व्हायब्रेशन असतात आणि आपलं मन सहजासहजी एकाग्र होते. आपल्याला खूप काही प्रयत्न करावे लागत नाही. म्हणून मंदिर म्हणजे भगवंताचं स्थान आहे, भगवंताचं देवालय आहे, देवाचं आलय आहे. त्या मंदिरामध्ये गेल्यामुळे आपल्या मनातले बाकीचे विचार निघून जातात. आपण शांतचित्तानं बसू शकतो. तिथे अगरबत्ती, पुष्प हे सगळं असतं, त्यामुळे आपलं मन त्यासाठी तयार होतं. जे मन घरी 5 मिनिटे ध्यानात लागत नाही, तुम्ही मंदिरात बसल्यावर तुम्ही 15-20 मिनटं आरामात बसू शकता. कसल्याही प्रकारचा तुम्हाला तिथे डिस्टर्ब होत नाही. शांत वातावरणामध्ये एकांत जागी बसून तुम्ही ध्यान करू शकता. म्हणून मंदिराचं पण महत्त्व आहे, मूर्तीचं पण महत्त्व आहे. आणि त्यानंतर शास्त्र ग्रंथ म्हणजे विचार. तुमच्या मनामध्ये विचार तर चांगले यायला पाहिजे. तुम्हाला माहीतच नाही अध्यात्म काय आहे तर तुम्ही कसं काय करणार? म्हणून शास्त्र आहे. गीता आहे, उपनिषद आहे, वेद आहे, पुराण आहे, कुराण आहे, बायबल, हे सगळे शास्त्र आहे. हे सगळे शास्त्र आपल्याला सांगतात की जीवन कशा प्रकारे आपण जगलो पाहिजे, जीवनामध्ये आपण कसा स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, कसं स्वतःला मनाला कंट्रोल केलं पाहिजे, ध्यान कशा प्रकारे केलं पाहिजे. कधीकधी गुरुची मदत घ्यावी लागते, गुरु पण पाहिजे. म्हणजे हे सगळं शास्त्रग्रंथ वाचन किंवा मूर्तीपूजा किंवा मंदिर ह्या गोष्टी सुरुवातीला आवश्यक आहे. पण तुम्ही तिथेच जर राहिला आणि तो आधार सोडला नाही तर मात्र तुमची प्रगती होणार नाही.
आता एखादा शास्त्र वाचतो आणि वाचता वाचता शेवटी त्याला अहंकार होतो की अरे मी आता एवढी शास्त्र वाचली, मी आता मोठा पंडित झालो आहे, मला सगळं काही माहिती आहे. तो लोकांना उपदेश देतो. तो म्हणतो की मला हे साधूचं ऐकायची गरज काय आहे, मी सगळं माहिती आहे, मला सगळं वाचलेलं आहे. अरे बाबा, सगळं वाचून होत नाही, ते तर पुस्तकी ज्ञान आहे. तू ते वाचतो, लोकांना सांगतो, मोठा पंडित झाला, तुला अहंकार झाला, पण त्यामधलं तू काहीच आचरण करत नाही. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की गिधाडं फार उंच उडतात, पण त्यांची नजर मेलेल्या जनावरांवर असते. आता एवढी शास्त्र वाचली, पण तिथे त्याग नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, कोरडं शास्त्राचं ज्ञान आहे. फक्त शब्द माहिती आहे, मोठमोठे श्लोक कोट करणार. पण ते कशासाठी आहे? तुमचा मान सन्मान पैसा हे वाढवण्यासाठी आहे. तुम्ही ईश्वर लाभासाठी वाचताय का? नाही, तुम्ही पंडित होण्यासाठी वाचता आहात. मग त्या पांडित्याचा उपयोग काय? एक भागवत पंडित येऊन राजाला सांगायचा, भागवत सांगायचा, आणि भागवत सांगितलं की म्हणायचा, राजा समजलं का? तेव्हा राजा म्हणायचे की पंडितजी पहिले तुम्ही समजून घ्या. आता पंडितजीला प्रश्न पडला की दररोज राजा असं का म्हणतो? एक दिवस त्याच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की हे भागवत तर सांगते की भगवंतासाठी सगळं त्याग केलं पाहिजे, फक्त भगवंतालाच आपला आधार मानलं पाहिजे, त्याच्यावरच अवलंबून राहिलं पाहिजे, हे जग नश्वर आहे, भगवंतच सत्य आहे. हा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्या दिवशी त्यांनी एका मुलाला सांगितले की आज राजाला जाऊन सांग की मला भागवत समजलेलं आहे. आणि तो घर सोडून जंगलामध्ये निघून गेला साधना करण्यासाठी. भगवान श्रीरामकृष्णांकडे कितीतरी मोठमोठे पंडित यायचे, ते नुसते शास्त्राचं अध्ययन करायचे, वादविवाद करायचे. पण जेव्हा त्याने बघितलं की भगवान श्रीरामकृष्ण काही शिकले नाही, त्यांना शास्त्रही माहिती नाही, पण ते समाधीचा अनुभव घेत आहे, त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटायचं की काही न वाचतासुद्धा मनुष्य आध्यात्मिक होऊ शकतो. अनेक पंडितांना वैराग्य निर्माण झालं. जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या संपर्कात आले, त्यांच्यामध्ये विवेक आणि वैराग्य निर्माण झालं आणि ते साधना मार्गावर अग्रेसर झाले. नाहीतर शंकराचार्य काय म्हणतात विवेकपीठामध्ये, वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषम यद्वत भुक्तये न च मुक्तये. बघा, शंकराचार्य म्हणतात की वाग्वैखरी खूप चांगल्या प्रकारे तो बोलू शकतो, शब्दझरी त्याच्या तोंडामधून शब्द बाहेर पडतात, शास्त्राची व्याख्या चांगल्या प्रकारे करू शकतो, शास्त्र व्याख्यान कौशलम म्हणजे शास्त्रांना चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो. पण हे सगळं कशासाठी? हे सगळं वैदुष्यम विदुषाम तद्वत. हे फक्त तुमचं भूषण वाढवतं, तुमचं मान सन्मान वाढवतं आणि याच्यामुळे तुम्हाला जास्त भोग मिळतात. नच मुक्तये, भोगासाठी आहे, भुक्तये तुम्हाला नाम सन्मान पैसे प्रतिष्ठा हे सगळं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही अडकला जाता. म्हणजे तुम्ही कुठे पुढे जायला पाहिजे होतं, पण तुम्ही शास्त्र वाचन सुरू केलं आणि तिथेच अडकला. नुसते शास्त्राचे शब्द घेऊनच तुम्ही आयुष्य काढलं, पण त्यामधलं थोडंसुद्धा जीवनामध्ये आचरण केलं नसेल तर ती व्यक्ती कसली आध्यात्मिक होणार? शास्त्र काय तुम्हाला मार्ग दाखवते. आता तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे, पण तुम्ही मार्गावर जायलाच तयार नाही, तुम्ही एकही पाऊल पुढे टाकत नाही. नुसतं आयुष्यभर पुस्तकं वाचत बसता आणि म्हणता की मला सगळं काही माहिती आहे. त्या पुस्तकी माहितीला काहीच अर्थ नाही. जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही मोठे पंडित असेल तरी त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीला आवश्यक आहे, पण नंतर मग साधन भजन तपस्या पाहिजे, विवेक वैराग्य पाहिजे. हे जर काहीच आलं नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी करूनही त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही. तुम्ही मुळीच आध्यात्मिक होणार नाही. उलट तुम्ही खाली जाल, तुम्ही धर्मानुसार दिखावा कराल आणि या जगामधले भोगच घेत राहाल. कधीही भगवंतावर तुमची भक्ती निर्माण होणार नाही किंवा जगाविषयी वैराग्य निर्माण होणार नाही. म्हणून स्वामीजींनी आपल्याला सावध करून दिलं आहे.
ते म्हणतात की ही धर्मजीवनाचे अंतिम उद्देश व लक्ष असू शकत नाही. हे जे मूर्ती आहे, मंदिर आहे किंवा शास्त्रग्रंथ आहे, हे तुमच्या जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही, अंतिम लक्ष होऊ शकत नाही. अंतिम लक्ष आहे आत्मसाक्षात्कार करून घेणं, आपल्यामधलं दिव्यत्व प्रगट करणं. हेच धर्मजीवनाचं अंतिम उद्देश आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग आपण जरी मंदिरात नाही गेलो, मूर्तीपूजा नाही केली, शास्त्र नाही वाचले तरी हरकत नाही. पण प्रामाणिकपणे जर आपण सत्याचं आचरण केलं, इंद्रियावर कंट्रोल केला, लोकांशी चांगला व्यवहार केला, लोकांची सेवा केली, भगवंताला प्रार्थना केली, व्याकुळ होऊन रडलो, तर त्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर भगवंताकडे घेऊन जाईल. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आत्मसाक्षात्कार होईल. पहिले आपल्याला चरित्र घडवावं लागेल, पहिले आपल्याला चांगलं मनुष्य व्हावं लागेल, मनामध्ये सगळे विकार काढून टाकावे लागेल. तेव्हाच कुठे आपण आध्यात्मिक होऊ शकतो. नाहीतर आयुष्यभर आपण धार्मिक राहू पण कधीच आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही. हे स्वामीजींनी आपल्याला या विचाराच्या द्वारे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.